प्रत्येकाने ऐकावी अशी एका स्त्रीची संघर्षमय कहाणी भाग 4। नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रतिभा आणि प्रतिभास ज्ञान ह्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवे असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर ऐकूयात कहाणी भाग 4। महाश्वेता। आनंद। डॉक्टर आनंद माझं नाव। आनंद। त्याच वेळी डॉक्टर देसाई स्वतःच बाहेर आले आणि आनंदशी गप्पा मारणाऱ्या अनुपमेला म्हणाले, किती वेळ वाट बघायची तुझी अनु? आता मी निघालोच होतो, तेच सांगत होतो प्राचार्यांना। मामा, तिकीट विकणं म्हणजे कादंबऱ्या विकणं नव्हे। बडबड करायची, पटवून द्यायचं आणि मग तिकीट खपवायची। शिवाय मला येऊनही थोडा वेळ झाला। बोलता बोलता ती थांबली। आनंदविषयी तक्रार करावी की करू नये या विचारात ती थोडी घुटमळली आणि मग स्वतःला सावरत म्हणाली, ते जाऊ द्या, तुम्हाला कुठली तिकीटं देऊ? ओह, विसरलोच मी। अनु, हे डॉक्टर आनंद, माझा अत्यंत हुशार विद्यार्थी। वसूची मावशी राधक्का ठाऊक आहे ना, तिचा हा मुलगा एवढ्यात इंग्लंडला निघालाय भारतातल्या विद्वानांची संख्या वाढवायला। मी काही तोंड देखले कौतुक करत नाही। याच्यावर सरस्वती आणि लक्ष्मी दोघींचाही वरदहस्त आहे। आनंद संकोचून गेला। जाऊ द्या सर, आता ते सगळं कशाला? तिकडे लक्ष न देता देसाई सर पुढे म्हणाले, आणि आनंद, ही अनुपमा, अनु, माझ्या श्यामराय नावाच्या मित्राची मुलगी। तिच्याविषयी थोडक्यात सांगणं कठीण आहे। हे बरंच झालं, मग तुम्ही नकाच सांगू। आधी ही तिकीटं घ्या म्हणजे झालं। ती हँडबॅगमधून तिकिटाची पुस्तकं काढत म्हणाली, अरे, हिचं नाटक म्हणजे काय हे तुला ठाऊक नसेल। काय अप्रतिम अभिनय करते ही। तुमची ती जुही, श्रीदेवी सगळ्या फिक्या पडतील हिच्या पुढे। फक्त नाटकच नव्हे, MA शेवटच्या वर्षाला आहे। प्रत्येक वेळी फर्स्ट क्लास फर्स्ट। शास्त्रीय संगीतही शिकते। पुरे मामा, आधी 100ची तिकीटं घ्या, नंतर हवं तेवढं कौतुक करा। अनु, अगं मी सरकारी नोकर, तुझं 100चं तिकीट मला परवडणार नाही। प्राचार्यांचंही माझ्यासारखंच आहे। आनंदसारख्या लक्ष्मीपुत्रांना 100चं काय, 500चं तिकीट गळ्यात मार। आम्हा दोघांसाठी मात्र 50चीच फाड। खरं तर तेही जास्तच आहे, खरं की नाही? हा प्रश्न प्राचार्यांना उद्देशून होता। होय, शिवाय मी त्या दिवशी परगावी जाणार आहे। तू माझी विद्यार्थिनी, त्यामुळे एक तिकीट दे 50चं। शिवाय तुझं नाटक म्हटलं की माझी मुलगी सोडणार नाही। 2 मोठी माणसं 50ची तिकीट घेत असताना आपण तरी 100चं का घ्या? असा विचार करून आनंदही म्हणाला, मलाही 50चंच द्या। अनुपमानं एवढ्या अवधीत त्याच्यासाठी 100चं तिकीट फाडलंही। ती म्हणाली, डॉक्टर आनंद, तुमच्या दृष्टीने 100चं तिकीट म्हणजे काही फार मोठी रक्कम नाही। अपंगाच्या संस्थेच्या दृष्टीने 100 रुपये म्हणजे काही फार मोठी देणगीही नाही। नाटक बघायला मात्र अवश्य या हं। तिच्या त्या सराईत विक्रेत्याप्रमाणे वागल्यामुळे आनंदला काही बोलणंच शक्य झालं नाही। अपंगांच्या संस्थेच्या आर्थिक मदतीसाठी जे विविध कार्यक्रम ठेवले होते त्यात हे नाटकही एक होतं। अनुपमेने त्यासाठी आणि तिकीटं विकण्यासाठी बरीच धावपळ केली होती। सरांनी तिच्या अभिनयाचं भरपूर कौतुक केलं होतं। नाहीतरी ती त्यांच्या मित्राची मुलगी ना। अभिनयाचं काही का असेना, पण या सुंदर मुलीला या निमित्तानं आणखी एकदा भेटता बोलता येईल असं आनंदला वाटलं। जेमतेम एकदा भेट झालेल्या अनुपमेने आनंदला पुरतं प्रभावित केलं होतं, यात शंकाच नव्हती। हजारदा ती कुठं राहते याची चौकशी करावी अशी वाटली तरी त्यानं मन आवरलं। आनंद सकाळी बऱ्याच उशिरा उठला। आरशापुढे उभं राहून दाढी करताना त्याला आपलं प्रतिबिंब बघून हसू आलं। नाईट ड्युटी नसली तरी आदल्या दिवशी पाहिलेल्या सौंदर्यामुळं काल त्याची नीट झोप झाली नव्हती। परिणामी त्याचे डोळे लाल झाले होते। याच्या आधी कितीतरी सुंदर तरुणी पाहिल्या असल्या तरी ह्या अनुपमेनं आनंदच्या मनात निश्चित प्रवेश केला होता। काळ्याभोर आकाशात हजारो लाखो चांदण्या असल्या तरी चंद्रिका एकच असते ना। ह्या अनुपमेविषयी आणखी माहिती कशी काढता येईल? गळ्यात मंगळसूत्र दिसलं नाही म्हणजे अविवाहित दिसते, तरी तिची पार्श्वभूमी काय असावी? आपल्याला पाहून तिला काय वाटलं असेल? रेझर लागून रक्त आलं तसा आनंद भानावर आला। आरशात आपल्या प्रतिबिंबाशेजारी ती उभी राहून हसते असा भास झाला। या भ्रमाचा आनंदला हसू आलं। ही पुन्हा कधी भेटेल? ती पुन्हा भेटणं शक्य आहे काय? या तिकिटाची आठवण होताच त्यानं खुशीनं शिळ घातली। कशी असेल अनुपमा आणि आनंदची पुढची भेट पाहूयात पुढच्या भागात। नमस्ते।